आणि आताची महत्त्वाची बातमी थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होईल। ही थेट दृश्य आपण पाहतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही पत्रकार परिषद असेल। स्थानिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुका आज जाहीर होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं प्रसार माध्यमांसाठीचं हे पत्र आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 246 नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 29 महापालिका आणि 331 पंचायत समित्या 3 टप्प्यांमध्ये हा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूण 9 कोटी मतदार आहेत आणि गेल्या 7-7.5 वर्षापासून या निवडणुका रखडलेल्या आहेत। आपण कशा प्रकारे जिंकू शकतो अशा प्रकारची स्ट्रॅटेजी करून ह्या निवडणुका घेतल्या जातात असा आमचा आरोप आहे। यावर शिक्कामोर्तब होईल। मला वाटतं की अशा पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जर निवडणूक आयोग निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करणार असेल तर मला वाटतं की तो अन्यायकारक होईल। सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल, पण सदोष मतदार याद्यावर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे। निवडणुका ह्या निपक्ष झाल्या पाहिजे, लोकांच्या मनातलं सरकार आलं पाहिजे अशा पद्धतीनं कराव्या आणि त्याच्या सूचना ज्या आहे त्या आम्ही आता निवडणूक आयोगाला करायला जातोय। इलेक्शन कमिशनर जे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग, त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। बिलकुल आमची भूमिका ती स्पष्टपणे आहे। त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। एक फेक नरेटिव्ह, एक चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय। महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत। त्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्राचं, त्यांनी आपल्या एजन्सीमार्फत सर्वेक्षण केलं आहे। त्यांना हे माहिती आहे की 51% वर मतं घेऊन महायुती जिंकणार आहे। मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, सारं जिंकणार आहे। आणि ते काय सांगतात आहे की यादी ही चुकलेली आहे की काल दुबार मतदान आहे या राज्यात हे सत्ताधारी पक्षांनी कबूल केले। अजून इलेक्शन कमिशन कडून आम्हाला काहीच कळलेलं नाही, त्यामुळे इलेक्शन कमिशनचं मत काय आहे हे आम्हाला पाहिजे। मी स्वतःच विचारात आहे की एकीकडे आमच्या आंदोलनाला त्यांनी मुक्त आंदोलन केलं, त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हो दुबार मतदार आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या 2 वेगळी मतप्रवाह हे आपल्या तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मला दिसलेले आहेत। निवडणुकीच्या मतदार यादीमधला जो काय मुद्दा विरोधक त्या ठिकाणी मांडतायत, पुरावा असं जर का हरकत घेतली तर त्याची नोंद निपक्षपणाने निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेत असतं आणि त्याच्यामुळे अकांड तांडव करण्यापेक्षा वस्तुस्थितीवरती आधारित असलेल्या हरकती किंवा सूचना या पुराव्यासहित त्या ठिकाणी दाखल कराव्यात असं मला सर्वच राजकीय पक्षांना सांगायचं आहे। थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। 4 वाजताची वेळ देण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही पत्रकार परिषद होणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अवघे 15 मिनिटं आता शिल्लक राहिलेले आहेत आणि अवघ्या 15 मिनिटांनंतर जे निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत वाघमारे ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडून हा सगळा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा जाहीर केला जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। असं एक परिपत्रक सुद्धा आज सकाळी त्यांच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमक्या काय काय घडामोडी या ठिकाणी घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसार माध्यमांचा गराडा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टानं ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका पूर्ण होणं अत्यंत बंधनकारक आहेत आणि त्यामुळे निर्देशानुसार आता त्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा सुरू झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधी लागणार आहेत की नगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आधी लागत आहेत आणि 3 टप्प्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या निवडणुका लागणार आहेत, 85 दिवसाचा कार्यक्रम नेमका कशा पद्धतीचा असणार आहे, किती कोटी मतदार या मतदानामध्ये सहभागी होऊ शकतात, कारण जो आतापर्यंतचा आकडा आहे तो 9 कोटींचा आहे आणि हा आकडा नेमका आता वाढलेला आहे का याची सुद्धा
सुद्धा शहानिशा या पत्रकार परिषदेमध्ये केली जाईल, विचारणा केली जाईल. ज्या पद्धतीनं विरोधक गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत, दुबार मतदारांचा विषय असू द्या किंवा मग आमचं मत कुठे जात आहे, मतचोरीचा विषय असू द्या, याबाबत मोर्चे सुद्धा काढले, आंदोलनही केली आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाला देखील जाब विचारण्यात आला. या सगळ्या संदर्भामध्ये आज काही खुलासा होणार आहे का किंवा याची उत्तरं दिली जाणार आहे का किंवा विरोधकांचं काही समस्यांचं समाधान या ठिकाणी केलं जाणार आहे का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते त्यानुसार 6 तारखेला पुन्हा एकदा फेर यादी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून दिली जाईल अशी प्राथमिक माहिती सध्या मिळते आणि त्यामुळे या यादीमध्ये जी दुबार नाव आहे ती वगळण्यात येणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत नेमकं काय भाष्य निवडणूक आयोग करेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर आकडे पाहिले तर राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. यात नगरपालिकांच्या प्रभागाचे नगराध्यक्षांचे जे आरक्षण आहे ते सुद्धा जाहीर झालेलं आहे. त्यामुळे नेमकी आता भूमिका काय काय असणार आहे आणि किती टप्प्यांमध्ये या निवडणुका आता घेतल्या जातील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार 3 टप्प्यामध्ये निवडणुका असतील. 85 दिवसाचा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाईल आणि होऊ शकतं की जी आचारसंहिता आहे त्याबाबतही काही वेगळे जे निर्णय आहेत ते सुद्धा आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळू शकतात. कारण बरीचशी कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत, प्रभाग रचना बाकी आहे. त्यामुळे 10 किंवा 11 तारखेला या ठिकाणी जी आचारसंहिता ती सुद्धा लावली जाऊ शकते असं बोललं जात आहे. पण दुसरा एक सूर असा सुद्धा आहे की या पत्रकार परिषदेनंतरच होऊ शकतं की आचारसंहितेचे काही नियम आहेत ते सुद्धा काही ठिकाणी लागू केले जातील. त्यामुळे नेमकी आजची भूमिका पत्रकार परिषदेमध्ये वाघमारे काय घेत आहेत निवडणूक आयोगाचे आयुक्त ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निखिला, नक्कीच गिरीश, आणि थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद होत आहे. राज्यातल्या निवडणुका यामध्ये जाहीर होणार आहे. तारखा आज जाहीर केल्या जातील. 3 टप्प्यांमध्ये निवडणूक होईल अशी एक शक्यता देखील व्यक्त केली जाते. 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 29 महानगरपालिका आणि 331 पंचायत समित्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता. पुन्हा एकदा थेट जाऊयात गिरीशकडे. गिरीश, 3 टप्प्यांमध्ये साधारणतः निवडणूक होईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते.